2 वर्षाच्या मुलाला प्ले ग्रुप किंवा डे केअर किंवा नर्सरीमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे का? पालकांना जर वाटत असेल 3 वर्षाखालील मुलांना नर्सरी प्ले ग्रुपमध्ये घातल्यानंतर ते जास्त सोशल होतील किंवा त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स जास्त डेव्हलप होतील, तर असं नाहीये. 3 वर्षाखालील मुलांचा ब्रेन हा डेव्हलपमेंटच्या अर्ली स्टेजेसमध्ये असतो. त्यांची फिजिकल, कॉग्निटिव्ह, इमोशनल ग्रोथ ही चालू असते. आई वडील, आजी आजोबा यांचा फिजिकल, मेंटल सपोर्ट हे जास्त महत्त्वाचा ठरतो. या वयामध्ये मुलं खेळत खेळत शिकत असतात. त्यांना फॉर्मल एज्युकेशनची गरज नसते. मुलांना या वयात एक भीती असते. आई वडील जर डोळ्यासमोर दिसले नाही तर त्यांना असं वाटतं की ते या जगातच नाहीयेत. तर याला म्हणतात सेपरेशन अँझायटी. कोणीही जवळची व्यक्ती दूर गेली तर त्यांचा ब्रेन तेवढा मॅच्युअर नसतो. सेपरेशन अँझायटीमुळे मुले भावनिकदृष्ट्या वीक बनू शकतात, चिडचिडे बनू शकतात. पुढे चालून त्यांना अँगर इश्यूज होण्याचे चान्स असतात. 3 वर्षाखालील मुलांना दुसरी मुलं ही टॉयजेस वाटतात. ते त्यांच्याशी टॉयज प्रमाणेच खेळतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीने खेळलं पाहिजे, त्याला असं तोंडावर हात नाही मारला पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, ते समजण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते. गरज असते ती आई वडिलांची, आजी आजोबांची किंवा फॅमिलीमधल्या इतर कोणत्याही व्यक्तींचा इमोशनल आणि मेंटल सपोर्ट. या वयात मुलांची रोगप्रतिकार शक्ती पण खूप कमी असते. त्यामुळे जेव्हा ते जास्त मुलांना एक्सपोज होतात तेव्हा त्यांना जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस. या वयामध्ये मुलं पॉटी ट्रेनिंग किंवा इतर काही स्वतःची कौशल्य विकसित करत असतात. तर यामध्ये आई आणि वडील यांचा इमोशनल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. डेव्हलपमेंटल सायकोलॉजीनुसार ज्या मुलांना अकॅडमिक्समध्ये जबरदस्ती लवकर घालण्यात येतं त्या मुलांना पुढे भविष्यात मेंटल इलनेसेसची इश्यूज होऊ शकतात. मुलांची पहिले 3 वर्ष होणारी वाढ घरामध्ये संवादातून, प्रेमातून किंवा खेळातून होणं जास्त फायदेशीर ठरतं.